माहिती आहे का, एसटी हळूहळू आता तोट्यातून बाहेर येऊ लागली आहे। यामध्ये सर्वाधिक वाटा आहे तो महिलांचा। कसा तो पाहूया या रिपोर्टमधून। महाराष्ट्रातील महिलांचा सन्मान व्हावा यासाठी 17 मार्च 2023 पासून महिला सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। या योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहे। या योजनेची घोषणा 9 मार्च 2023 रोजी झालेल्या अर्थसंकल्पात त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि 17 मार्च पासून या योजनेची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे। ग्रामीण भागातील स्त्रिया शिक्षण, आरोग्य सेवा, नोकरी आणि व्यवसाय करण्यासाठी विविध शहरांमध्ये सहज प्रवास करू शकतील आणि यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये आणि गतिशीलतेवर यांचा चांगला परिणाम होईल। चला तर मग जाणून घेऊया की महिला सन्मान योजना नक्की आहे तरी काय। MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरामध्ये 50% सवलत देण्यात आली आहे। यामध्ये शिवशाही, शिवनेरी, शयन आसनी आणि अश्वमेध या बसेसचाही समावेश आलाय। या योजनेतून दिल्या जाणाऱ्या सवलतीची रक्कम राज्य सरकार महामंडळाला परत करणार आहे। मात्र शहरातील बस वाहतुकीसाठी ही योजना लागू होत नाही। ही सुविधा ॲडव्हान्स बुकिंग किंवा ऑनलाईन रिझर्वेशन साठी लागू होत नाही, तर ऑन द स्पॉट किंवा विंडो बुकिंग करणाऱ्या प्रवाशाकरता ही सुविधा उपलब्ध आहे। या योजनेच्या सुरुवातीच्या 6 दिवसात तब्बल 3 लाख महिलांनी तर पहिल्याच महिन्यात जवळपास 4,22,00,000 महिलांनी या योजनेमुळे बसचे प्रवास केलाय। आज या योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिला दररोज एसटी बसने सुरक्षित आणि स्वस्त प्रवास करू शकत आहेत। या योजनेमुळे दररोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या 6 ते 7 लाखावरून आता 15 ते 16 लाखापर्यंत पोहोचली आहे। या योजनेमुळे महिलांना एसटी बसमध्ये बसून प्रवास करण्याचा नुसता हक्क मिळालेला नाहीये, तर समाजामध्ये स्वतःची एक विशिष्ट जागा निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी देखील मिळाली आहे, असे म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचं कंटेंट पाहण्यासाठी काय झालेला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। मी मेघा मोहिते, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।